पेपर फुटी विरोधात रोह्यात अन्नत्याग आंदोलन, रोहा प्रेस क्लबचाही पुढाकार. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला रोह्यातून पाठिंबा, विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी यल्गार, विद्यार्थ्यांच्या भविष्याची खेळणाऱ्यांना माफी नाही. रोह्यात आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. नदी संवर्धन गार्डनमध्ये एक दिवसीय अन्नत्याग, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिकांचा सहभाग. नीट या परीक्षेच्या गैरव्यवहाराच्या निषेधार्थ रोह्यातून पारदर्शक परीक्षा व्यवस्थेची जोरदार मागणी. देशभरात गाजत असलेल्या नीट या पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आता रोह्यातूनही आवाज बुलंद झालाय. दिल्लीतील जंतर मंतर येथे पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचूक यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली आज एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. रोह्यातील नदी संवर्धन गार्डन येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू असून पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. नीट परीक्षेतील पेपरफुटी आणि गैरव्यवहारामुळे लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. परीक्षा रद्द झाल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांवर मानसिक ताण निर्माण झाला असून काही विद्यार्थ्यांनी नैराश्यातून आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना देखील सगळ्यांनी अनुभवल्यात. आंदोलनकर्त्यांनी तीव्र संताप याबाबत व्यक्त केला आहे. यावेळी नीट घोटाळ्याची निष्पक्ष पद्धतीनं चौकशी, दोषींवर कठोर कारवाई, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी आणि परीक्षा पद्धतीत पारदर्शक आणि व्यापक सुधारणा करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोहा प्रेस क्लबचे अध्यक्ष श्याम लोखंडे यांनी अधिकाधिक नागरिकांनी या लढ्यात सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी एकजूट दाखवावी असं आवाहन केलं आहे. याला रोह्यातील सामाजिक संस्था तसेच विविध क्षेत्रातील थोड्या मोठ्यांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. देशभरातील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधात रोह्यात आज रोहा प्रेस क्लबच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचूक यांच्या उपोषणाला पाठिंबा देत पारदर्शक परीक्षा व्यवस्था, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आंदोलनकर्त्यांनी जोरदार आवाज उठवला आहे. जो काही प्रश्नोत्तर आहे त्यासाठी आज जंतर मंतरवरती जे आपल्या देशाचे एक नागरिक आहेत सोनम वांगचूक यांनी जो काही 21 दिवस आमरण उपोषण केलं आणि त्या उपोषणाची दाद सरकारने न घेता उलट पक्षी त्यांनाच अटक करण्यात आली सकाळी. तर खरोखरच हा एक लाजिरवाणी गोष्ट आहे देशासाठी आणि अशा लोकशाहीच्या दडपशाहीच्या विरोधात सर्वसामान्य नागरिकांनी आवाज उठवला पाहिजे. आणि मी खरोखर धन्यवाद देईल रोहा प्रेस क्लबचं की त्यांनी आज इथे एक उपोषण हे कार्यक्रम घेऊन सोनम वांगचूक त्यांना रोहामध्ये म्हणजे आपण दिल्लीत जाऊ शकत नाही परंतु रोहामधून त्यांना पाठिंबा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न इथं केलेला आहे. खरोखर कुठेतरी आज समाजामध्ये नागरिकांसाठी, गोरगरीब कष्टकरी लोकांच्यासाठी लढण्यासाठी आज हा पत्रकार वर्ग तिथे त्यांना न्याय मिळण्यासाठी सोनम वांगचूक यांना पाठिंबा देऊन कुठेतरी समाजात जागरूकता करण्याचा प्रयत्न आज या रोहा प्रेस क्लब मार्फत करण्यात येत आहे. तसेच पुढील काळात त्यांचे काही आंदोलन असो, उपोषण असो तर आम्ही श्री प्रमोद मस्कर सामाजिक प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष म्हणून नेहमी पत्रकार मित्रांना आमचा पाठिंबा होता आहे आणि राहील. कोणताही त्यांचा प्रश्न असो, कोणताही कार्य असो, कोणत्याही स्वरूपाची मदत असो ती नक्की जाधव साहेब आम्ही तुम्हाला देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. आणि तुम्ही जो हा काय त्या एक दिवसीय अमर उपोषणाचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याला आमच्या प्रतिष्ठानमार्फत आम्ही जाहीर पाठिंबा देतो. धन्यवाद.